मुंबईमध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये वाद पाहायला मिळालेला आहे, कारण की ठाकरेंकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भगवा गार्ड नियोजित करण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर काही कारणास्तव मुंबईमध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हा जेव्हा वाद सुरू होता तेव्हाचे हे दृश्य पोलिसांसोबत हुज्जत घातली जाते। कारण आम्ही थांबतो, आम्ही बोललेलो आहे, बाहेर थांबतो। मॅडम येत आहे, आपण त्याच्यावर सोल्युशन केलं पाहिजे। नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, हा वाद काय होता, सध्या निवळलेला आहे का? नक्कीच खरं तर मनसे आणि शिवसेनेकडून एक भगवा गार्ड जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या घटना होईल त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे संपूर्ण भगवा जे गार्ड असतील ते मनसेच्या आणि शिवसेनेच्या वतीनं खरं तर काम करतील अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षांकडून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बोरिवलीतील आहे, आनंद आश्रमच्या परिसरातील आहे। त्या ठिकाणी काही नावामध्ये जो घोळ आहे किंवा काही जणांची नावं वगळल्याचा सुद्धा आरोप जो आहे तो भगवा गार्ड कडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याच्याच अनुषंगाने हा संपूर्ण जो राडा किंवा गोंधळ जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। पोलिसांनी खरं तर या संपूर्ण भगवा गार्डचे जी भगवा गार्ड वाले जे संपूर्ण रक्षक होते ते खरं तर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावेळी खरं तर हा संपूर्ण पोलिसांमध्ये आणि भगवा गार्डमध्ये खरं तर ही बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला भाजपच्या सुद्धा लोकांना बाहेर काढा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती भगवा गार्ड कडून होते आणि जी चुकीची नावं आलेली आहे, ज्या ठिकाणी पुरुष आहे त्या ठिकाणी स्त्रीचं नाव जोडलं गेलेलं आहे, काही जणांची नावं वगळण्यात आल्याचा सुद्धा आरोप जो आहे तो भगवा गार्ड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या बाहेर जाऊन तुम्ही काय ते करा अशा पद्धतीची विनंती जी आहे ती पोलीस करत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांना बाहेर काढा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती भगवा गार्ड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच अनुषंगानं पोलीस आणि भगवा गार्डचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ही बाचाबाची सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर।